आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. घराचं दार बंद, आत शांतता आणि काही क्षणात उघड झालं असं रहस्य जे संपूर्ण रायपूर हादरलं. एकाच घरात 5 जणांचा मृतदेह, घटनास्थळी सापडलेली एक चिठ्ठी, त्या चिठ्ठीत एका मुलाचा उल्लेख आणि एक फोन नंबर. नेमकं काय घडलं त्या घरात? हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार आहे की यामागे दडलंय आणखी काही गूढ? पाहूया धक्कादायक रिपोर्ट. छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि टिकरपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजयनगर परिसरात शुक्रवारी सकाळपर्यंत सर्व काही सुरळीत असल्याचं दिसत होतं. मात्र एका घराचं दार बराच वेळ न उघडल्याने संशय निर्माण झाला. पोलिसांना माहिती देण्यात आली आणि दार उघडल्यानंतर समोर दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. एका घरात 1-2 नव्हे तर एकाच कुटुंबातील 5 सदस्य मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळ ताब्यात घेतलं. फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलवण्यात आलं आणि प्रत्येक पुरावा बारकाईने तपासला जाऊ लागला. याच दरम्यान पोलिसांच्या हाती लागली एक चिठ्ठी. ही चिठ्ठी साधी नव्हती. त्यामध्ये एका मुलाचा उल्लेख आणि एका नातेवाईकाचा फोन नंबर लिहिलेला होता. या चिठ्ठीमुळे तपासाला नवं वळण मिळालं. त्या मुलीचा फोन नंबरचा या घटनेशी काय संबंध आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस घरात प्रवेश केला तेव्हा परिस्थिती आणखी धक्कादायक होती. प्राथमिक माहितीनुसार 4 जण बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. तर कुटुंब प्रमुख तडफडत असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र उपचारापूर्वीच सर्वांचा मृत्यू झाला. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोस्टमार्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक अहवालानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. या घटनेमागे नेमकं काय कारण? शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे कुटुंब गेल्या काही महिन्यापासून आर्थिक अडचणींशी झुंज देत होतं. कर्जाचा वाढता बोजा, वारंवार दारात येणारे देणेकरी आणि त्यातून वाढलेला मानसिक ताण या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांनी अद्याप अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. दरम्यान मृतांच्या मोबाईल फोनची तपासणी सुरू आहे. कॉल रेकॉर्ड, मेसेज आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. तसेच चिठ्ठीत उल्लेख केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधून चौकशी केली जात आहे. कौटुंबिक वाद, आर्थिक संकट, मानसिक तणाव, इतर कोणतं कारण, या सर्व शक्यतांचा पोलीस सखोल तपास करत आहेत.